आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अशक्य अशक्य आदिशक्ती आदिशक्ती आदिशक्तीमुळं आपला आत्मा काम करू शकत नाही. आदिशक्तीला यशवर्धन पासून वेगळं केलं पाहिजे. म्हणजे पण आदिशक्ती तिकडे कशी काय गेली? फार्म हाऊसवर एक देवीची मूर्ती आहे आणि मैत्रियेच्या घरातली आदिशक्ती तिला जागृत ठेवतीये. तिचं तेज त्याचं रक्षण करतंय. तिला त्याच्यापासून वेगळं केलं पाहिजेत. ठीक आहे, आम्ही सांगतो आमच्या माणसाला. गरज नाही, त्यानं काहीही होणार नाही. त्या मूर्तीच्या शक्तीचं मूळ मैत्रियेच्या घरात आहे. मूर्तीच्या डोळ्यावर काळ्या कापडाची पट्टी बांधायला हवी. तिच्या घरात आपल्या विश्वासातलं कुणी आहे का जे हे काम करू शकल? तिकडं मूर्तीच्या डोळ्यावर काळी पट्टी पडली की इकडं फार्म हाऊसच्या मूर्तीची शक्ती संपणार आहे. मग यशवर्धनला कुणीही वाचवू शकणार नाही. होणार यशवर्धनचा हलगी लावून कार्यक्रम होणार. कट 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 कट. ठीक आहे, आम्ही सांगतो कोणाला तरी. मम्मा, रावसाहेबांचा कॉल. हॅलो, बोला रावसाहेब. एवढ्या रात्री कसा काय फोन केला? तुमच्याकडे काम आहे आमचं. माझ्याकडे काम एवढ्या रात्री? सध्या मी यशचा काटा काढण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला माहितीच आहे. पण कितीही केलं तरी आम्हाला त्याचा काटा काही काढता येत नाहीये. का का काढता येत नाही काटा? तिथे असलेली ती देवीची मूर्ती, ती आम्हाला असं काहीही करू देत नाहीये. तिच्यामुळेच आम्ही पाठवलेला आत्मा त्या घरात प्रवेश करू शकत नाहीये. मग आता? यावर आता एकच उपाय. आम्हाला असं कळलंय की तुमच्या घरातली ती देवीची मूर्ती त्या फार्म हाऊसवरच्या मूर्तीला शक्ती देते. तुम्ही तुमच्या घरातल्या देवीच्या मूर्तीच्या डोळ्यावर एक काळं कापड बांधा, ज्याने ती मूर्ती फार्म हाऊसवरच्या मूर्तीला शक्ती देऊ शकणार नाही. एवढंच ना? थोड्या वेळात सगळे झोपतील, मग मी तुमचं हे काम लगेच करते. तुम्ही जर हे काम केलं तर आपलं काम झालं म्हणून समजा. सकाळपर्यंत तुम्हाला बॅड न्यूज मधली गुड न्यूज ऐकायला मिळेल. बॅड न्यूज मधनं गुड न्यूज ऐकायलाच भारी वाटतंय. बाय द वे, डॉली मॅडम कुठे आहेत आणि कशा आहेत त्या? डॉली मॅडम ना रुसल्यात तुमच्यावर, कारण तुम्ही भेटायला नकार दिलात ना म्हणून. रावसाहेब, तुम्ही तुरुंगात होतात ना तेव्हा अन्न पाण्याचा पण त्याग केला होता डॉलीने, आणि देवासमोर ठाण मांडून बसली होती. निर्जळी उपवास पण केला तिने तुमच्यासाठी. हो. काय सांगताय काय? हे बघा, डॉली मॅडमना सांगा की एवढा त्याग करायची काहीही गरज नाही. लवकरच आम्ही भेटतो आणि बोलतो त्यांच्याशी. हा, मात्र
आम्ही सांगितलेलं काम ते लवकर करा. हो हो नक्कीच करते लवकर. बाय रावसाहेब. मम्मा मी स्वप्नात आहे का ग? हे बघ, चिमटा काढ मला. अगं इतक्या जोरात? तू सांगितलंस ना. अशा वेळेला हळूच चिमटा काढायचा असतो, असा प्रेमाने. प्यार क्या होता है ना ये तुम नहीं समझोगी शोभा बाबू. प्यार मतलब दो जिस्म और एक जान है. प्यार मतलब सोशल मीडियावर काही नवीन आले का चेक करून सांगते. अरे बापरे, लाईटला पण आत्ताच जायचं होतं. इतका अंधार आहे म्हणजे नक्कीच नक्कीच दिव्याची वातही विझली असणार. आता मला धडपडत बाहेर जावं लागणार आणि बघावं लागणार की नक्की लाईटला झालंय काय. काहीच करू मी. काहीच दिसत नाहीये. किती अंधार आहे हा. डॉली. मा अगं काय धडपडते तू? डॉली बरं झालं तू आलीस. तू जा जा पटकन लाईट का गेलेत बघून ये. जा लवकर जा बाहेर. लाईट? हा मम्मा अगं बरी आहेस का? सगळ्या घराच्या लाईट चालू आहेत, एसी सुद्धा ऑन आहे. तू काय माझी गंमत करतेयस? गंमत मी का करीन गंमत? तुला दिसत नाही किती काळोख आहे. जा जा पटकन लाईट का गेलेत बघून ये. मम्मा अगं आपल्याकडे इन्व्हर्टर आहे, लाईट गेली तर विदिन अ सेकंड लाईट परत येतात. माहिती आहे. म्हणजे डॉली म्हणजे लाईट आल्यात का ग? हो मला का दिसत